एसआयटीला सापडल्याची बाब जेव्हा समोर आली तेव्हा आतापर्यंत 8 ते 10 तक्रारी खरातच्या विरोधात दाखल झाल्या। एसआयटी आता इतर पीडितांचा शोध घेत आहे। यासाठी एसआयटी कडून एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय, पण फक्त 3 ते 4 दिवसात या हेल्पलाईनवर 100हून अधिक कॉल आलेत। खरातनं खोटी रत्न, अघोरी पूजा असे विविध उपाय सुचवले, फसवणूक केल्याचा या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे जरा समजून घेऊया। तर खरात विरोधात तक्रारींसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला। या हेल्पलाईन नंबरवर अवघ्या 3-4 दिवसात 100हून अधिक तक्रारींचे कॉल आलेत। सर्वाधिक तक्रारी कुठून आहेत तर नाशिक आणि नगरमधून आहेत, जिथं हे सगळं साम्राज्य उभं केलं होतं। साधारणपणे फसवणुकीच्या तक्रारी चमत्कारी रत्न सांगून काहीतरी खोटं नाटं दिलं, चिंचोके विकले याने हो, लाखाला चिंचोके विकले त्याने, बोगस खडे लाखो रुपयांना विकल्याच्या तक्रारी आहेत। काय 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 त्याने माथी मारलं लोकांच्या। आता लोकांच्या लक्षात येते आपण जे मिरवत होतो आतापर्यंत लाखो रुपयांचं ते कचकवड्याचं आहे, म्हणजे ते चिंचोके आहेत। हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा आपण गणलोय, आपल्याला फसवलं गेलंय हे लक्षात येतंय। जीवाची भीती दाखवून अघोरी पूजाविधीचे उपाय त्याने सुचवले होते, लोकांनी केले ते, आणि आता लक्षात येतंय की अरे आपण फसलो गेलो। हा तर भामटा निघाला, म्हणजे पूजाविधीसाठी लाखो रुपये उकळल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावरती होऊ लागलाय आणि आता लोक पुढे येत आहेत। त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटरमिन करता येणार नाही। फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे, आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल। या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे। अतिशय डीप आम्ही जातो, अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत, त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर तुम्हाला सावधान करणारी एक बातमी आहे। खराच्या कुकर्माचे व्हिडिओ तुम्ही जर कोणाला फॉरवर्ड करत असाल किंवा तुम्हाला कोणी फॉरवर्ड करत असेल तर सावधान, कारण तो गुन्हा आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो। नाशिकमध्ये सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं अनेक तरुणांना महागात पडलंय। सातपूर पोलिसांनी 6 जणांचं व्हॉट्सअप ॲडमिनवर गुन्हा दाखल केलेला आहे। खरात प्रकरणातल्या पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि सरकारकडून सुद्धा असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। नाशिक शहरातील सातपूर परिसरात सोशल मीडियाच्या गैरवापराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिडको आणि सातपूर वॉलमन या व्हॉट्सअप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ पोस्ट आणि फॉरवर्ड करण्यात आल्याचं उघड झालं। या प्रकरणी पोलिसांनी थेट ग्रुप ॲडमिनसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। ग्रुपवर खरात प्रकरणाशी संबंधित तब्बल 8 अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते। केवळ पोस्टच नाही तर अनेक ॲडमिन्सनी हे व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणात सिद्धार्थ रामोशे, रमेश शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे आणि साहिल सय्यद यांचा समावेश असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटरमिन करता येणार नाही। फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे, आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि IT ॲक्ट म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। IT ॲक्ट मधील कलम 67-67A नुसार अश्लील लैंगिक सामुग्री प्रसारित करणे गुन्हा आहे। भारतीय न्याय संहितेनुसार गोपनीयतेचा भंग, महिलांच्या सन्मानावर आघात आहे, त्यामुळे फॉरवर्ड करणे देखील गुन्हा आहे। कायद्यासमोर फक्त शेअर केलं हा बचाव चालत नाही।
माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 67 आणि 67 अ नुसार अश्लील चित्रफित प्रसारित करणे, विशेष करून महिलांची बदनामी करणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यामध्ये सोशल मीडियावरील आरोपी असा बचाव होऊ शकतात की जेव्हा त्यांनी ही क्लिप शेअर केली, मूळ सोर्स त्यांचा नव्हता, कुणाची तरी आलेली फॉरवर्डेड पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्याचप्रमाणे बदनामी करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असा बचाव आरोपी घेऊ शकतात. पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना स्पष्ट इशारा दिलाय. कोणतीही आक्षेपार्ह सामग्री फॉरवर्ड करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. व्हॉट्सअप डिजिटल पब्लिक स्पेस आहे. ॲडमिनला कंटेंट कंट्रोल करण्याची जबाबदारी असते. चुकीचा कंटेंट रोखला नाही तर तो निष्काळजीपणा मानला जातो. एक फॉरवर्ड कुणाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो, तर कठोर कायदा असल्यानं चुकीचं फॉरवर्ड करू नका. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. भोंदू खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक राजकीय पुढारी येत होते असे आरोप होत आहेत. आता नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसेंचा खरात सोबतचा व्हिडिओ समोर आलाय. गोडसे भोंदू अशोक खरातला हात दाखवतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे आता चर्चांना उधाण आलंय. भोंदू अशोक खरात हेमंत गोडसेंचा हात बघून भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. जी माहिती मिळते त्यानुसार अनेक आमदार आणि खासदार त्याचे भक्त होते. हा आकडा जवळपास 35 पेक्षा जास्त असू शकतो असं कळतं. हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाचे पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो. मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतोय. सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्ते आहेत ना, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांच्यासह काही नेत्यांचे भोंदू खरात सोबतचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले. MIDCच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो दाखवत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तरं दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करतायत? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कान बिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना.